नमस्कार, मी डॉक्टर मुकेश मोरे, कान नाक घसा तज्ज्ञ, ओमकार ENT हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक. आपल्या कानात बऱ्याचदा काही फॉरेन बॉडी किंवा वॅक्स जमा झाला तर आपल्याला एकदम डिस्कम्फर्ट होतो आणि बऱ्याचदा आता हिवाळ्यातून उन्हाळ्यात जाताना आपल्याला थंड वगैरे खाण्याची नॅचरल इच्छा होते आणि आपल्याकडे आता उपलब्ध सोयी सुविधांनुसार आईस्क्रीमपासून शीतपेयांपासून तर कोल्ड्रिंक वगैरे सगळे मुबलक प्रमाणात घरात बाहेर मार्केटमध्ये उपलब्ध असतात. आणि अशा काही गोष्टींचं सेवन केल्यावर आपल्याला नॅचरली थोडी सर्दी झाली किंवा काही कानात सर्दी गेल्यामुळे एकदम डिस्कम्फर्ट झाला. बऱ्याचदा लहान मुलांना याच्यामुळे रात्रीचे एकदम कानात दुखणे सुरू होतात आणि हे दुखणे सुरू झाले की रात्री मग आपल्याला मुलांची बेचैनी बघून दवाखाना शोधायला लागतो. अशा वेळेस आपण घाबरून न जाता बऱ्याचदा मुलांना उकळत्या पाण्याची वाफ दिली किंवा काही आयबुजेसिक सारखं सिरप दिलं, जे आपण रात्रीच्या वेळेस आपल्या घरात इझिली उपलब्ध असतं, तर ते दिल्यावर त्यांना दुखणं वगैरे इन्स्टंटली कमी होतं. थोडंफार कोमट तेल किंवा असेल तर कानाचा एखादी ड्रॉप घरात किंवा मेडिकलवरून उपलब्ध झाला तर तो टेम्पररी उपाय म्हणून आपण वापरू शकतो, जेणेकरून रात्रीचा एकदम दाह थांबवता येईल आणि अत्यवस्थ परिस्थितीत आपल्याला काहीतरी दिलासा देता येईल. या संदर्भात अजून काही जर प्रॉब्लेम असेल तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून आपल्या कानाच्या संदर्भातल्या शंका निरसन करून घ्यावे.